अनेक वेळा त्याच्यामध्ये लॉस होतो, पण प्रॉफिट आणि लॉस कडे बघण्यापेक्षा आपल्याला जनतेची सेवा करायची आहे, रुग्णांची सेवा करायची आहे, सामान्य माणसाची सेवा करायची आहे. अशा प्रकारची ही जी काही हा सेवाभाव आहे हा देखील अत्यंत महत्वाचा आहे. आज या ठिकाणी अतिशय सुंदर अशा प्रकारचं फिजिओथेरपीमध्ये एक इंटरप्रिटेशन सेंटर म्युझियम आम्हाला पाहायला मिळालं आणि मी विशेषतः त्याकरता डॉक्टर आयुश्रींचे फार मनापासून अभिनंदन करतो की अतिशय सुंदर त्यांनी याची मांडणी केलेली आहे आणि सामान्यातल्या सामान्य माणसाला देखील तिथे गेल्यानंतर सगळ्या प्रकारचे जे काही शिक्षण आहे ते आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतं किंवा अगदी इतकी सुंदर रचना त्यात केली गेली आहे. लहान मुलांचं संदर्भात जे छोटे छोटे पुतळे आणि वेगवेगळे पोजेस तयार केलेले आहेत त्यातनं कुठल्याही आई वडिलांना हे समजू शकतं की या वयामध्ये हा पोरगा हे जर करू शकत नाही तर याला काहीतरी मेडिकल अटेन्शनची आवश्यकता आहे. अगदी सोप्या अशा प्रकारे ते सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी डिफाईन करण्यात आलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की कला आणि आधुनिकता आणि त्यासोबत जे काही आपलं मेडिकल शिक्षण आहे या सगळ्यांचा अतिशय अप्रतिम संगम हा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर आज मला इथे आल्यानंतर आशिषजी खूप आनंद झाला. मी यापूर्वी आलोय पण हा सगळा कॅम्पस काय मी कधी बघितला नव्हता. इतकं सुंदर तुम्ही हे सगळं क्रिएट या ठिकाणी केलेलं आहे. मला असं वाटतं की माझ्यासारख्या माणसाने असं वाटावं की आता विधानसभा सोडून इथेच राहावं. अशा प्रकारची ही व्यवस्था तुम्ही जी उभी केली आहे आणि राहावं याकरता म्हटलं की तुम्ही मला ऍडमिशन तर देणार नाही. पण मला असं वाटतं शेवटी आपण शिक्षणामध्ये गुणवत्तेचा विचार करतो. ती गुणवत्ता आणण्याकरता ज्या व्यवस्था आहेत त्या अत्यंत महत्वाच्या असतात आणि आज एनएमसीनी ज्या काही व्यवस्था सांगितल्या त्याच्या पलीकडे जाऊन म्हणजे केवळ त्यांच्या नॉर्म्समध्ये बसण्यापुरतं व्यवस्था करायची असं नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन आम्हाला सर्वोत्तम द्यायचं आहे. जे चांगल्यात चांगलं आहे ते आम्हाला द्यायचं आहे. आज मी लायब्ररी बघितली. इतकी सुंदर लायब्ररी आहे, अतिशय प्रशस्त आहे. इतक्या सुंदर त्या ठिकाणी सगळ्या प्रकारचे पुस्तकं उपलब्ध आहेत. मला असं वाटतं हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.